नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता तिसरीच्या पाठ क्रमांक 13चे वाचन करणार आहोत. पाठाचे नाव आहे आमचा वर्ग. चला तर मग. मी धनू, मी तिसरीत आहे. हा माझा वर्ग. आम्ही आमचा वर्ग साफ करायचे ठरवले. मी वर्ग उघडला. एरिनाने खिडकी उघडली. मनीषने झाडू घेतला, वर्ग झाडला. चिनप्पाने जिना झाडला. फरीदा, मदन यांनी कचरा भरला. एकनाथने बाके पुसली, कपाट पुसले. मीनाने फळा पुसला. खडूने फळ्यावर सुविचार लिहिला. काशीनाथने दरवाजा पुसला. सारा वर्ग साफ झाला. आम्हाला खूप आनंद झाला. आता यावरची प्रश्न पाहूयात. पहा, ऐका, म्हणा, वाचा. पहा, खिडकी, झाडू, बाक, फळा, खडू, दरवाजा आणि जिना. त्यानंतर पुन्हा ऐका, म्हणा. एरिना, मनीष, एकनाथ, मीना, चिनप्पा, काशीनाथ, फरीदा, मदन, धनू. त्यानंतरचा प्रश्न आहे, गोलातील अक्षर जोडलेले शब्द ऐका, सारख्या अक्षराखाली रेघ ओढा आणि शब्द वाचा. आता गोलातील अक्षर बघा, काय आहे? ड, डला उकार डू, आणि इकडे काय आहे? फ. मग काय करायचं आहे? सारख्या अक्षराखालील रेघ ओढा. मग सारखे अक्षर कोणते आहे? हे बघा, इथे पण डू आहे, इथे पण डू आहे. मग हे इथे रेघ ओढायची आपण. ठीक आहे. आता बघा, हे बाहेरचं अक्षर आणि गोलातलं अक्षर मिळून एक शब्द तयार होतो. तो इथे तयार केलेला आहे, झाडू. बघा, झाडू. खडू, खडू. ठीक आहे. तसंच इकडे पण फळा. मग इथे ळा आहे, सॉरी, इथे फळा म्हणजे इथे पण फ आहे. फरीदा, इथे पण फ आहे. म्हणजे ही दोन सारखी अक्षरं आहे, फरीदा, फळा. याचप्रमाणे आपणही काही शब्द जोड्या बनवलेल्या आहेत, त्या बघूयात. तर चला, हे बघा. जिना, जिना. मीना, मीना. त्यानंतर आहे कपाट. बघा, कपाट. त्यानंतर आहे सपाट. बघा, सपाट. त्यानंतरचा आहे समई. बघा, इकडे आपण बनवला आहे शब्द समई. त्यानंतर आहे चटई. तर काय बनला आहे शब्द आपला? चटई. या प्रकारे तुम्हीही बनवायचे आहेत.